येणार आहे, म्हणून लक्षात ठेवा. म्हणून येत्या 24 तारखेला आम्हाला योग्य ठिकाणी मतदान करायचं आहे. आज आमच्या देशाला लागलेला सर्वात मोठा कलंक म्हणजे भ्रष्टाचार आहे. त्या भ्रष्टाचाराने अखंड भारत आमचा पोखरून काढला आणि गेल्या 60 वर्षामध्ये जी लूट सर्वसामान्य जनतेची झाली आहे ती आज भरून काढता येणार नाही. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आम्ही जागे झालो पाहिजे आणि जागे होऊन आम्हाला ज्या भारतीय घटनेने लोकशाहीचा जो मूलभूत हक्क दिला आहे मतदानाचा, तो मतदानाचा मूलभूत हक्क योग्य ठिकाणी वापरून आपण योग्य ठिकाणी मतदान करायला शिकलं पाहिजे. या देशामध्ये जो भ्रष्टाचाराचा रोग लागला आहे, ज्या नेत्यांना, ज्या प्रस्थापित पक्षांना ज्या अपंगत्वाचे लखवे, भ्रष्टाचाराच्या अपंगत्वाचे लखवे मारले आहेत, जे भ्रष्टाचाराची करणी या नेत्यांना झाली आहे, ही भ्रष्टाचाराची करणी कमी करण्यासाठी, भ्रष्टाचाराचा अपंगत्व कमी करण्यासाठी आम्हाला आमचं मतदान हे योग्य ठिकाणी दिलं पाहिजे. बंधू आणि भगिनींनो, या देशामध्ये जी लूट चालली आहे ती जर थांबवायची असेल तर योग्य वेळी योग्य कार्य आम्ही जागे झालो पाहिजे. निसर्गाचा नियम आहे की वर्षामध्ये 3 वेळेस परिवर्तन हे निसर्ग घडून आणतं. हिवाळा येतो, पावसाळा येतो, उन्हाळा येतो आणि आम्हाला जी 5 वर्षाने संधी मिळते त्या संधीचा उपयोग हा निसर्गाच्या नियमाप्रमाणे झाला पाहिजे. आम्ही कुठेतरी परिवर्तनाच्या दिशेने गेलो पाहिजे आणि या देशामध्ये चाललेल्या या घाणेरड्या राजकीय वृत्तीला कुठेतरी नेस्तनाबूत केलं पाहिजे. म्हणून बंधू आणि भगिनींनो, येत्या 24 तारखेला न विसरता आम्हाला मतदान करायचं आहे. देशामध्ये तो भ्रष्टाचार फोफवला आहे आणि जेव्हा आम्ही साधी बाजारामध्ये कोथिंबीर विकत घ्यायला जातो तर आम्ही आमच्या घरात सडकी भाजी आणत नाही, सडकी वस्तू आणत नाही, परंतु जो देश आम्हाला ज्यांच्या हातात चालवायला द्यायचा आहे, पूर्ण राष्ट्र ज्यांच्या हातात चालवायला द्यायचं आहे, अशी लोक आम्हाला सडक्या बुद्धीची कशी चालतात, ज्या लोकांनी पूर्ण देश आणि देश हा नाश करायला घेतलाय, संपवायला घेतलाय, जो घाणेरडा प्रकार करतात, पैसे वाटण्याचा, दारू वाटण्याचा, कपडे वाटण्याचा, हा आम्हाला दिलेला पैसा हे दाखवले आमिष, हा काय राजकीय पक्षांचा, राजकीय नेत्यांच्या बापाचा पैसा नव्हे, तर हा पैसा आमच्या घामाचा आणि आमच्या कष्टाचा पैसा आहे. आणि मिठापासून तर पिठापर्यंत आणि सायकल पासून ते कार पर्यंत आम्ही रोड टॅक्स भरतो, सेल टॅक्स भरतो, विविध प्रकारचे कर भरतो आणि या करात तो पैसा संसदेमध्ये जातो आणि तो पुन्हा आमच्या विकासासाठी आमच्या राज्यामध्ये येत असतो. परंतु दुर्दैव काही नेते मंडळी, प्रस्थापित पक्ष तो पैसा आपल्या खिशात टाकतात आणि त्यातील थोडाफार पैसा व्यावसायिक रित्या आमच्यापर्यंत आणून वाटण्याचा जो घाणेरडा प्रकार करतात, याच्यापेक्षा मोठा देशद्रोह कोणताही नाही. सातत्याने या 65 वर्षामध्ये या देशाची अशा प्रकारे लूट झाली आहे. अरे खरोखर आम्ही या मुंबई सारख्या ठिकाणी राहत आहोत का? कधी कधी तर शंका वाटते, खरोखर या मुंबई नगरीत आम्ही आज वावरतो का? अरे काय ती घाण, काय ती व्यवस्था. अरे मुंबई सारख्या ठिकाणी जेव्हा आम्ही लोकलचा प्रवास करतो, बसचा प्रवास करतो, त्या लोकलमध्ये आम्हाला मेट्रो सारखं कोंबल्या जातं. अरे त्या बसेस मध्ये मेट्रो सारख्या कोंबल्या जातं. परंतु या देशाची सरकार आणि या महाराष्ट्राची सरकार त्यावरती एकही चांगलं नियोजन करू शकत नाही का जी लोक खरोखर टॅक्स भरतात, कर भरतात, ज्यांना
चांगलं सुटसुटीत जीवन दिलं पाहिजे, परंतु नाही, ही लोक असं जीवन आम्हाला देणार नाहीत। यांना, या समाजाला, या जनतेला 2 वेळेच्या भाकरीसाठी गुंगवून कसं ठेवायचं, रोज हे जीवाचा आटापिटा कसा करतील, कसं यांना क्रांतिकारी होऊ द्यायचं नाही, या पाठी लागलेली ही नेते मंडळी आहे। म्हणून बंधू आणि भगिनींनो, जर खऱ्या अर्थानं भ्रष्टाचाराची जर औषध निर्माण झालं असेल, तर या भ्रष्टाचाराला जी लस आणि डोस पाजायचा असेल, तर त्या मीराताई पाटकरांसारखं दुसरं औषध तरी त्या ईशान्य मुंबईमध्ये कुठे शोधूनही सापडणार नाही। म्हणून आपणास मी विनंती करेन की येत्या 24 तारखेला खरोखर ज्या व्यक्तीने आदर्श सारखे घोटाळे बाहेर काढले, नर्मदा सारखी आंदोलनं केली, मुंबईमध्ये घर बनाव घर बचाव अशी आंदोलनं केली, विराट अंधारींसारख्या बिल्डरांचे घोटाळे उघडकीस केले, ज्या विराट अंधारीला आमच्या महाराष्ट्र सरकारने हजारो एकर जागा 40 पैसा एकरी दिली, आजही त्या केसेस मीराताई पाटकर त्या आज कोर्टामध्ये लढत आहे, त्याच्या आम्ही दखल घेतली पाहिजे। घोटाळ्यावरचे घोटाळे, फक्त कॉमनवेल्थचा घोटाळा असो किंवा आदर्शचा घोटाळा असो, तर ही सर्वसामान्यांच्या खिशालाच लागते आणि किती काळ ही गुलामी सहन करणार। अरे गोरे गेले आणि काळे आले, अन्याय अत्याचार आजही आमच्यावरती। म्हणून ज्या लोकशाहीने आम्हाला पवित्र अधिकार दिला आहे मतदानाचा, आज आम्हाला पिस्तूल घ्यायची गरज नाही, आज आम्हाला तलवार घ्यायची नाही, आज आम्हाला बंदुके घ्यायचे नाही, तर आज आम्हाला फक्त आणि फक्त एक मताचा अधिकार जो आम्हाला पवित्र हत्यार म्हणून दिलेला आहे, तो आम्हाला त्या ठिकाणी द्यायचा। आम्ही इंडिया अगेन्स्ट करप्शनची लोक, मीराताई पाटकरांना अगेन्स्टची लोक पूर्णपणे या ठिकाणी सपोर्ट करत आहोत आणि जाहीररित्या मीराताई पाटकरांना आम्ही येत्या 24 तारखेला सर्व जनतेने, सर्व इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या ग्रुपने निवडून द्यावं अशी सर्वांना अपील करत आहोत। म्हणून बंधू आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, हा राजकीय खेळ आहे, राजकारण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, धंदा नव्हे। राजकारण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे, धंदा नव्हे। परंतु राजकारणाचा धंदा करून जनतेचा पैसा लाटणाऱ्या या भ्रष्ट पुढाऱ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी येत्या 24 तारखेला आमचं मतदान मीराताई पाटकर यांच्या झाडूवरती दिलं पाहिजे। अरे ज्या दिल्लीमध्ये, देशाच्या राजधानीमध्ये जर परिवर्तन होऊ शकतं, तर या भारताची आर्थिक राजधानी समजल्या जाणारी, त्याच्या अर्थकारणावरती 60% देश चालतो अशी आमची मुंबई, ही का बदलू शकत नाही? अरे इथे आम्ही माणसंच राहतो, मग आमच्यामध्ये का परिवर्तन होऊ शकत नाही? जी कीड या लोकांनी आम्हाला लावण्याचा प्रयत्न केला आहे, जी फुलं या लोकांनी आम्हाला आमिष दाखवून पाडण्याचा प्रयत्न केला आहे, हे जर कुठं थांबवायचं असेल, हे जर कुठेतरी संपवायचं असेल, तर मात्र आम्ही योग्य जागी झालो पाहिजे। म्हणून बंधू आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, भ्रष्टाचार इतक्या मोठ्या प्रमाणात मी पुन्हा सांगत आहे, हा संपवण्यासाठी आम्हाला जागृत व्हावं लागेल। कोणताही देव वरतून हा देश वाचवण्यासाठी येणार नाही, तर आमची बुद्धी, आमचं मन हे जेव्हा परिवर्तन होईल, जेव्हा आम्ही आमच्या अंतःकरणात झाकून पाहू की खरोखर आमच्या इथे उभे असलेले प्रतिनिधी जे आहेत, ते प्रतिनिधी आहेत ते खरोखर चांगले आहेत का, ते खरोखर व्यवस्थित आहेत का, खरोखर त्यांची जी छबी आहे ती साफ सुथरी आहे का, खरोखर त्यांची कॅपिंग, खरोखर त्यांची जी लेवल आहे ती मीराताई पाटकरांची होते का, हे आम्ही पाहिलं पाहिजे। म्हणून मीराताई पाटकरांसारखे लोक, म्हणून मीराताईंसारखे प्रतिनिधी आज निवडून आले पाहिजे, ही या देशाची गरज आहे, या काळाची गरज आहे। अरे ज्या मीराताई पाटकरांनी निस्वार्थपणे खरोखर या राष्ट्राची, या देशाची, या सर्वसामान्य जनतेची जी सेवा केली, त्या मीराताई पाटकरांना जर आम्ही एक मत देऊ शकलो नाही, यापेक्षा मोठं दुर्दैव त्या देशामध्ये कोणताही नाही। मी अपील करेल आपणास की आपण किती इमानदार आहात
हे आम्हाला माहित नाही, परंतु आपल्या जीवनातील 1 मिनिटाची इमानदारी, जेव्हा आपण पोलिंग बूथवरती जाल, त्या पेटीवरती जाल, तर मी आपणास विनंती करेन की त्या पेटीवरती गेल्यावरती आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये 1 मिनिटाची इमानदारी जागृत करा, जागी करा आणि त्या मशिनीवरती गेल्यावरती कुठे न डगमगता त्या ठिकाणी आम्ही वोट केलं पाहिजे, झाडू या निशाणीवरती वोट केलं पाहिजे. मी सातत्याने सांगतो तुम्हाला, का वाटणारा पैसा, दिलेल्या साड्या, दिलेला मिक्सर, दिलेला फ्रीज, हा काही ह्या राजकीय लोकांच्या बापाची संपत्ती नाही आहे. हा आमचा पैसा, आमच्या कष्टाचा पैसा, आमच्या घामाचा पैसा आहे. पिठापासून तर पिठापर्यंत मी पुन्हा सांगतो, आम्ही सायकल पासून तर कार पर्यंत आम्ही या देशामध्ये कर भरतो, तो आमचा पैसा आहे. हे आमचाच पैसा आम्हाला वाटण्याचा जो दुर्दैवी आणि घाणेरडा प्रकार करतात, हे सर्वात मोठा देशद्रोह आहे. म्हणून मी आपणास विनंती करेन, येत्या 24 तारखेला मेधाताई पाटकरांसारख्या व्यक्तींचं नेतृत्व आम्हाला मान्य करावं लागेल आणि मेधाताई पाटकर सारख्या लोकांना आम्हाला निवडून द्यावं लागेल. म्हणून येत्या 24 तारखेला मेधाताई पाटकरांसारख्या नेतृत्वाला आम्हाला साथ द्यावा लागेल. ईशान्य मुंबईचा लोकप्रिय उमेदवार मेधाताई पाटकर यांचं प्रचंड मताने मेधाताई पाटकर यांना विजयी करा, विजयी करा, विजयी करा.